आपल्या शरीरातील लाल पेशी ह्या जीवनदायी असतात, पण या लाल पेशी जर वेळेआधीच नष्ट व्हायला लागल्या तर याला मेडिकल टर्म्समध्ये हिमोलायटिक ॲनिमिया असे म्हणतात। लाल पेशी वेळेआधीच नष्ट झाल्यामुळे त्याचा सरळ परिणाम लिव्हरवर होतो आणि शरीरामध्ये बिलिरुबिन नावाचा घटक तयार होऊन आपल्याला कावीळ होण्याची शक्यता असते। आपल्या शरीरातील लाल पेशींचं आयुष्य साधारणपणे 120 दिवसांचे असते, परंतु काही केसेसमध्ये या लाल पेशी वेळेआधीच नष्ट व्हायला लागतात। ज्यावेळी शरीरात नवीन पेशी बनण्याच्या वेगापेक्षा नष्ट होणाऱ्या पेशींचा वेग वाढतो तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते। तर नॅचरली ज्यावेळेस लाल पेशी नष्ट होतात तेव्हा त्यापासून बिलिरुबिन तयार होते आणि लिव्हर हे बिलिरुबिन शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते। परंतु ज्या वेळेस लाल पेशी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात नष्ट व्हायला लागतात त्यावेळी शरीरात तयार होणाऱ्या बिलिरुबिनचे प्रमाण सुद्धा वाढते आणि यकृत म्हणजेच लिव्हर जास्तीने तयार झालेले बिलिरुबिन शरीरातून वेळेत बाहेर काढू शकत नाही। त्यामुळे त्या रुग्णाला जॉन्डिस होऊन त्याची त्वचा, डोळे, नख हे पिवळे पडायला लागतात आणि यालाच आपण हिमोलायटिक जॉन्डिस असे म्हणतो। अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे, लघवी, गडद पिवळी किंवा लालसर होणे। पहिला गट येतो अनुवंशिक म्हणजे रक्तासंदर्भात काही रुग्णांना काही आजार असतील जसे की सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया। दुसरा ग्रुप येतो ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमिया। ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमिया म्हणजे काय, तर आपलं शरीर हे आपल्या शरीरातील रक्तपेशी म्हणजेच आरबीसीजना डिस्ट्रॉय करतं, त्याला ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमिया असे म्हणतात। आणि तिसरा ग्रुप येतो तो म्हणजे इन्फेक्शन। तर बऱ्याच इन्फेक्शन्समध्ये जसे की मलेरिया, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन्स, काही केसेसमध्ये काही टॉक्सिन्स किंवा पॉयझन्स आहेत जसे की स्नेक बाईट आणि आर्सेनिक पॉयझनिंग, या केसेसमध्ये पण हिमोलायटिक ॲनिमिया होऊ शकतो। कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, पेरिफेरल स्मिअर अशा प्रकारच्या तपासण्या करून या आजाराचे निदान केले जाऊ शकते। जर इन्फेक्शन असेल तर आपल्याला ते इन्फेक्शन कंट्रोल करायला लागते। गरज पडली तर काही औषधी स्टिरॉइड्स नावाची औषधी वापरावी लागतात, जसे की ऑटोइम्युन हिमोलायटिक ॲनिमियामध्ये आपण ज्याचा वापर करू शकतो। आणि ब्लड ट्रान्सफ्युजन हे फार सिरियस केसेसमध्ये आपल्याला वापरायला लागू शकते। लक्षात ठेवा, वेळेवर केलेले निदान आणि उपचार हे तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते। स्वतःच्या मनाने औषधी घेऊ नका। प्रत्येक वेळी कावीळ हा साधा कावीळ नसतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्या। धन्यवाद।